फिनिक्स पक्षाप्रमाणे ठाकरे पुन्हा उभे राहतील तर उद्धव ठाकरे लोकांच्या मनातील खरे मुख्यमंत्री। संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचं नाव पुढे। कपटी राजकारणामुळे फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक। फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र कलंकित। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल। मराठी माणसानं बुजरेपणा सोडून व्यापक दृष्टिकोन ठेवावा। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पवारांचा सामनात विशेष लेख। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीत लावलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री उल्लेख। चंद्रहार पाटलांकडून ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहराभरात बॅनरबाजी। पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल पुणे पोलिसांनी केंद्राला पाठवला। घटस्फोटानंतर मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरांचं वागणं संशयास्पद असल्याचं समोर। कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर पूरग्रस्त भागातील 1379 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अग्निपथ योजना लष्कराने हाती घेतलेल्या सुधारणांचं एक उत्तम उदाहरण। योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची मोदींची विरोधकांवर टीका। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। चकमकीमध्ये एक जवान शहीद तर जवानांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ T20 मालिकेसाठी सज्ज। आज संध्याकाळी 7 वाजता रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना। कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे आणखी काही दरवाजे उघडणार। धरणातून सध्या 32,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। सातारा तालुक्यातील हरपळवाडी रस्त्यावर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। बिबट्याच्या दर्शनामुळे गावात भीतीचं वातावरण। पुण्यातील बाबा भिडे पुलावरचं पाणी ओसरलं। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता। अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्याकडून शासन आपल्या दारीच्या राजस्व अभियानाचं आयोजन। 26,000 लाभार्थ्यांना लाभ। उजनी धरणात पाणीसाठ्यामध्ये वाढ। गेल्या 25 तासात वाढले तब्बल 14 टीएमसी पाणी। परभणीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। जालन्यातील मराठवाडा नागरी सहकारी संस्थेमध्ये झालेल्या रक्कम गैरव्यवहाराच्या प्रकरणी गुन्हा दाखल। पतसंस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। आदित्य ठाकरे यांच्याकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। हॅपी बर्थडे टायगर म्हणत उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा। सांगलीच्या कृष्णा काठाला दिलासा। पाणी पातळीतील वाढ मंदावली तर नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरही ओसरला। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर। पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचली तर 24 तासात नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली। वर्ध्यामध्ये काँग्रेसचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।